नमस्कार. गीतेच्या 9व्या पुष्पामध्ये विश्वरूप दर्शनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. या पुष्पामध्ये आपण आतापर्यंतची जी 8 पुष्प ऐकलेली आहेत त्याचा थोडक्यात आढावा घेऊयात आणि मग त्यानंतर विभूती योग अध्याय 10वा आणि अध्याय 11वा जो आहे तो विश्वरूप दर्शन याची आपण थोडक्यात चर्चा करूयात. तर गीता ही कुठल्याही जाती धर्माबद्दल नसून गीता ही जी आहे ती मनुष्य धर्म मानवी धर्माबद्दल आहे आणि गीतेची सुरुवात होते धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. तुमचा धर्म काय आहे म्हणजे तुमची कर्तव्य काय आहेत ते तुम्ही पाहून तुम्हाला तुमची कर्म करत राहायला पाहिजे. इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तू क्षत्रिय आहेस आणि युद्ध करणं अधर्माविरुद्ध युद्ध करणं हे तुझा धर्म आहे, तर तू युद्धाला उभा राहा. आणि ही कर्म कशी केली पाहिजे तर कर्मण्येवाधिकार असते. तुमचा कर्मावरती अधिकार आहे पण फळावरती तुमचा अधिकार नाही. आणि ही कर्म करत असताना योग कर्मसु कौशलम म्हणजे ही कर्म ही कुशलतेने आणि परिपूर्णपणे तुम्ही ही कर्म केली पाहिजेत. आणि यानंतर ज्या वेळेला ही कर्म पूर्ण होतील त्यावेळेला ही कर्म इदम न मम म्हणत ही ईश्वराला अर्पण करणे हे सगळ्यात महत्त्वाचे. त्याने तुमच्या मनात जर अहंकार तयार झाला असेल की ही गोष्ट केवळ मी होते म्हणूनच झाली नाही तर झाली नसती, हा जो अहंकार किंवा इगो असतो हा इगो त्यामुळे नाहीसा होतो. तर ही कर्म व्यवस्थित करायला काय आपल्याला महत्त्वाचं आहे तर आपलं हे शरीर इंद्रिय रूपी आपलं रथ आहे ज्याच्यामध्ये कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, पंचेंद्रिय आहेत आणि त्याबरोबर बुद्धी आणि मन आहे. हे सर्व ज्या वेळेला एका सरळ रेषेत जात राहील त्यावेळेला तुम्ही तुमची कर्म करण्यात यशस्वी व्हाल आणि तुम्ही षड्रिपूंपासून तुम्हाला विजय मिळवला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मन शांत करता आलं पाहिजे. देवघरातल्या तेवणाऱ्या नंदादीपाप्रमाणे तुमचं मन शांत झालं पाहिजे. गीता आपल्याला यापुढे जाऊन सांगते की साधनं पण सांगते की काय करायला पाहिजे हे सर्व करण्यासाठी. तर तुम्हाला आहार तुमचा यथायोग्य पाहिजे, विहार यथायोग्य म्हणजे तुमचं झोप आणि खाण्यावरचं नियंत्रण हे यथायोग्य पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको. ध्यान धारणा करायला पाहिजे, सेवा आणि दानधर्म करायला पाहिजे. आणि जे आपण मागच्या पुष्पामध्ये पाहिलं होतं ते सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती. सगुण भक्ती म्हणजे देवदेवतांची उपासना आणि निर्गुण भक्ती म्हणजे ओंकार साधना. हे जर आपण करत राहिलो तर ही वाटचाल आहे ती शनै शनै आहे. म्हणजे कशी आहे तर ती सावकाश त्यात यश मिळत जाणार ही वाटचाल आहे. सावकाश तुमची प्रगती होणार आहे पण ह्याच्यासाठी तुमचा सततचा अभ्यास आणि सततचे प्रयत्न आवश्यक आहे असं गीता आपल्याला सांगते. यापुढे आपण विभूती योगाकडे वळूयात. अध्याय 10वा. तर भगवान श्रीकृष्ण अध्याय 10व्यामध्ये वेगवेगळ्या विभूतींचं, विभूती म्हणजे वि म्हणजे विशेष आणि भूती हा भू धातूपासून आलेला आहे याचा अर्थ असणं आहे. त्यामुळे विभूती या शब्दाचा अर्थ विशेष अस्तित्व किंवा महान शक्तीचं प्रगटीकरण ज्यामध्ये होतो त्यांना विभूती असं म्हटलं जातं. आणि या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण वेगवेगळ्या विभूतींचं वर्णन केलं आहे. थोडक्यात म्हणजे दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जोडती. असं ज्या वेळेला आपल्याला वाटतं, हात जिथे आपल्याला जोडावेसे वाटतात, आपण जिथं नतमस्तक होतो त्या ठिकाणी हे दिव्यत्व किंवा विशेषत्वानं ईश्वराचं प्रगटीकरण झालेलं असतं. तर सर्वांचा आत्मा आपल्यामध्ये तर आपण त्या परमात्म्यापासून तयार झालेला आहे. तर सर्वांच्या आत्म्यामध्ये मी आहे असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. ते म्हणतात 7 महर्षी 14 मनु विष्णू सूर्य चंद्र अनेक देवदेवतांमध्ये मी विशेषत्वाने भरून राहिलो आहे. ऋषींमध्ये नारद आहे. तुमचे जे सगळे भाव आहे बुद्धी शक्ती सत्य क्षमा सुख दुःख शांती हे सर्व जे आहे ते पण माझ्यापासूनच सुरू झालेले आहेत. आणि शासन करणारा जो यमराज आहे काळाचाही महाकाळ आहे तो पण मीच आहे. जलाशयामध्ये समुद्र आहे, पर्वतांमध्ये हिमालय आहे, नद्यांमध्ये गंगा आहे, वृक्षांमध्ये पिंपळ आहे, हत्तींमध्ये ऐरावत आहे आणि गायींमध्ये कामधेनू आहे. अशी अनेक विभूतींचं वर्णन या अध्यायात केलेलं आहे. तर या विभूतींचं चिंतन आपल्यासाठी का महत्त्वाचं. विनोबाजींनी त्यांच्या गीताईमध्ये अतिशय सुंदर याचं वर्णन केलेलं आहे की आपल्या गुणांमध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला विकसित होण्यासाठी
हे विभूती चिंतन आवश्यक आहे. उदाहरणादाखल गणपती आहे, गणपती राय आहेत, ही बुद्धीची देवता आहे. आपण त्या गणपती बाप्पाला नमस्कार करतो आणि म्हणतो तुझ्यातली जी बुद्धी आहे त्यातला थोडा का अंश माझ्यामध्ये यावं, अशी आपण त्याच्याकडे प्रार्थना करतो. हनुमान ही शक्तीची देवता आहे, बुद्धीबरोबर शक्ती पण तेवढीच महत्त्वाची आहे. आणि हनुमाना, तू मला तुझ्यातली शक्ती थोडीशी केव्हाही मला दे. सरस्वती ही विद्येची देवता आहे. यावरून मला शांता शेळके यांची एक कविता आठवली, जय शारदे वागेश्वरी. आणि आशा भोसलेंनी अतिशय सुंदर आवाजात हे गायलेलं आहे गाणं. आणि त्यामधलं एक वाक्य आहे, जडता मतीची भंगली. म्हणजे जर मतीचं जडत्व जाऊन मला रोजच्या रोज जर नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा होत असेल तर त्यापेक्षा आपल्याला दुसरं काय हवं आहे. एवढंच नाही तर आपण वेगवेगळे संत महात्मे होऊन गेलेले पाहिले आहेत. ज्ञानेश्वर माऊली आहेत, तुकाराम महाराज आहेत, गजानन महाराज आहेत. असे अनेक संत महात्मे आपण पाहून पाहिलेले आहेत. आणि एवढंच नाही तर आसपास आपल्या कितीतरी सद्गुणी माणसं वावरत असतात आणि आपल्याला वाटतं की ह्यांना कसं काय जमतं आणि आपल्याला का जमत नाही. तर आपण त्यांच्यातला गुणांचा अभ्यास करून आपण तो गुण वाढवण्याचा प्रयत्न केला तर हळूहळू आपल्याला पण ते जमू शकतं. तर इथे विभूतींचं वर्णन करून झाल्यानंतर अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतात की तुम्ही सर्वत्र भरून राहिलेलं तुमचं हे जे रूप आहे ते मला पाहायची खूप इच्छा आहे, तुमचं विश्वरूप पाहायची मला इच्छा आहे. पण जर तुम्हाला जर असं वाटत असेल तर मी दर्शनास योग्य आहे तरच मला तुमचं विश्वरूप दाखवा. अर्जुन हा भगवान श्रीकृष्णांचा अतिशय आवडता शिष्य आहे. अर्जुनाने मागणी केली आणि लगेच भगवान श्रीकृष्ण म्हणाले, पश्य म्हणजे पहा, माझं हे विश्वरूप दाखवायला मी तयार आहे. आणि ते विश्वरूप दाखवायला सुरुवात करतात. तर हे पहा, 12 आदित्य पहा, 8 दिशांचे वसू पहा, 11 रुद्र पहा, 2 अश्विनी कुमार पहा, सर्व काही दाखवायला त्यांनी सुरुवात केली आहे. सर्व व्यापी, सर्वत्र भरून राहिलेले त्यांनी रूप दाखवायला सुरुवात केली आहेत. पण अर्जुनाच्या चेहऱ्यावर मात्र त्यांना काही तसे भाव दिसत नाही. त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की अर्जुनाला असं दिसणार नाही तर त्याला दिव्य दृष्टीची आवश्यकता आहे. दैवम चैवात्र पंचमम हे आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत सविस्तरपणे. पण आपण अनेक वेळा प्रयत्न करून आपल्याला लक्षात येतं की यश मिळत नाही. तर दैव हा 5 दैवाचा थोडा का अंश त्याच्यामध्ये असतो आणि देवाला आपण मानायला पाहिजे. कुठली तरी ती शक्ती आहे, हाय पॉवर आहे, हे कुठेतरी आपण मानायला सुरुवात केली पाहिजे. ज्याप्रमाणे अर्जुनाला दिव्य दृष्टी आहे त्याप्रमाणे संजयाला पण दिव्य दृष्टी आहे. आणि आता संजय वर्णन करायला लागला आहे. संजय धृतराष्ट्राला सांगत आहेत की भगवान श्रीकृष्णांनी त्यांचं विश्वरूप दर्शन दाखवायला सुरुवात केली आहे. अहो तुम्हाला काय सांगू की या विश्वरूपाला हजारो शरीर आहेत, हजारो डोळे आहेत, हजारो मुख आहेत, हजारो हात आहेत, हजारो पाय आहेत. आणि सगळीकडे त्यांनी फुलांच्या माळा घातलेल्या आहेत. हातामध्ये, गळ्यामध्ये फुलांच्या, तुळशी फुलांच्या माळा घातलेल्या आहेत आणि गंध आणि उटी लावलेली आहे. बारामतीला माझ्या माहेरी विठोबा रखुमाईचं देऊळ आहे आणि आषाढी आणि कार्तिकी एकादशीला तिथे त्यांची छान फुलांची आरास केली जाते आणि त्यांना गंध आणि अक्षता आणि उटी लावून त्यांच्यावर अभिषेक केला जातो. आणि गाभाऱ्यात शिरलं की मन अतिशय प्रसन्न होतं. इथं तर हजारो विठ्ठलांची रूपं आहेत, श्रीकृष्णांची रूपं आहेत. आणि आपण फक्त विचारच करू शकतो की तिथलं वातावरण केवढं भारावून गेलेलं असेल. आणि एवढंच नाही, संजय सांगतात तर हजारो सूर्य ज्या वेळेला आकाशात तळपतील तर ते सूर्यांचं जे तेज आहे ते तेज देखील या भगवान श्रीकृष्णांच्या तेजापुढे कमीच पडेल. दिवी सूर्य सहस्रस्य असं म्हणतात की रॉबर्ट ओपनहायमर जो अणुबॉम्ब शास्त्रज्ञ होता त्यांनी पहिल्यांदा ज्या वेळेला चाचणी केली त्यावेळेला त्यांनी स्फोट पाहून त्यांनी अतिशय त्याच्यामधली शक्ती आणि त्याच्यामधलं तेज पाहून त्याला गीतेतल्या या श्लोकाची आठवण झाली आणि त्यावेळेला तिने तिथे हा श्लोक म्हटला होता, दिवी सूर्य सहस्रस्य. मंजरीच्या छान आवाजात आपण हा श्लोक ऐकूयात आणि आपण विश्वरूपाकडे पुढे वळूयात. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युतिमतुलम्
आपदुत्थिता यदि भासदृशी सा स्यात् दासस्तस्य महात्मनः। हे सर्व पाहून इतक्या वेळ संजय वर्णन करत राहतात. आता हे सर्व पाहून अर्जुन पण रोमांचित झाला आहे. आता अर्जुन वर्णन करायला लागलेला आहे. अर्जुनाच्या तोंडचे पुढचे श्लोक आहेत. अर्जुन म्हणतो की सगळ्या देवांचे समूह, सगळ्या ऋषींचे समूह मला तुमच्यात दिसत आहे. तेच नाही तर माझ्याकडे पाहणारे तुमचे डोळे कुठे आहेत? तुमचे डोळे म्हणजे चंद्र आणि सूर्या एवढे मोठे आणि तळपणारे आणि लखलखते आहेत. आणि तुम्ही कुठे सुरू झाला आहात, कुठे संपला आहात हे मला समजत नाहीये. तो तुमचा चेहरा कुठे आहे तो मला दिसत नाहीये. मध्य कुठे आहे तो मला काही दिसत नाहीये. तुम्ही जमिनीपासून सुरू झाले आहात आणि पार आकाशाला भिडलेले आहात. नभस्पृशम दीप्तम. आपल्या वायुसेनेने हे ब्रदवाक्य घेतलेलं आहे. नभस्पृशम दीप्तम म्हणजे टच द स्काय विथ ग्लोरी. असं सर्व वर्णन आता अर्जुन करायला लागलेलं आहे. पण यापुढे मात्र गीतेमध्ये, गीतेच्या या अध्यायामध्ये बीभत्स रस सुरू झाला आहे. तर भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतोय की पण भगवान श्रीकृष्ण तुम्ही काय करताय? तुमची जी हजारो मुख आहेत ती उघडली गेली आहेत आणि तुमच्या कराल दाढा मला त्यामध्ये दिसत आहे. आणि धृतराष्ट्राचे 100 पुत्र, द्रोणाचार्य, भीष्माचार्य आणि कर्ण आणि एवढेच काय तर आमच्या बाजूचे देखील अनेक शूरवीर योद्धे जे आहेत ते भराभरा तुमच्या मुखामध्ये शिरत आहेत. आणि तुम्ही तुमचं मुख सगळी बंद करून घेतलेली आहे आणि कराल दाढांनी तुम्ही त्यांचं चूर्ण चूर्ण करून टाकत आहात. अर्जुनाच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिलाय आणि तो भगवान श्रीकृष्णांना विचारतायत की भगवान श्रीकृष्ण तुम्ही आहात कोण? तर भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात, कालोस्मी. मी काळ आहे. लोकांचा क्षय करणारा, लोकांचा संहार करायला मी इथे आलेलो आहे. त्याच्यासाठी मी प्रवृत्त झालो आहे. परित्राणाय साधूना. अधर्माविरुद्ध लढण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आणि तू आता पाहिलेलंच आहे की या लोकांचा संहार तो होणारच आहे. युद्धभूमीवर जे उपस्थित आहे आणि तू जरी युद्धाला उभा नाही राहिलास तरी हे उरणारच नाहीये. तू जर नाही केलंस तर हे काम मी कोणाकडनं तरी करून घेणारच आहे. तर तू पण मला असं वाटतं की तू क्षत्रिय आहेस आणि तू योद्धा आहेस आणि अधर्माविरुद्ध लढण्याचं तुझं कर्तव्य आहे आणि तू ते लढावंस आणि अधर्माविरुद्ध लढण्याचं श्रेय तुला मिळावं. तर उत्तिष्ठ म्हणजे तू उठ आणि युद्धाला उभं राहा, यशस्वी हो आणि समृद्ध राज्याचा तू उपभोग घे, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. श्रीकृष्ण सगळीकडे सर्वव्यापी आहे, सगळीकडे भरून राहिलेला आहे याची अधिकाधिक अर्जुनाला खात्री पडली आहे. आणि त्याला त्याचबरोबर वाईट वाटायला लागलंय की आपण भगवान श्रीकृष्णांची महती कधी जाणलीच नाही. इतके वर्ष आपल्याला त्यांचा सहवास लाभला, आपण त्यांना वाटेल त्या नावाने संबोधित केलं. कृष्णा, सवंगड्या, मित्रा असं आपण संबोधित गेलो, पण आपण त्यांची महती कधी जाणून घेतली नाही. पण तो भगवान श्रीकृष्णांना सांगतो की भगवान श्रीकृष्णा, मी हे काही मुद्दामून केलं नाही, तर अजाणतेपणाने हे माझ्याकडून झालं आहे, तर मला तुम्ही क्षमा करा. आणि त्याचबरोबर माझं दुसरं एक मागणं आहे तुमच्याकडे की तुमचं हे अक्राळ विक्राळ रूप मी पाहू शकत नाही. तुम्ही मुकुट घातलेले, हातात चक्र गदा घेतलेले आणि माझ्याकडे जे कृपादृष्टीने पाहणारे तुमचे डोळे आहे, ते जे तुमचं मूळ रूप आहे ते मला पाहण्याची मनापासूनची आता इच्छा आहे. भगवान श्रीकृष्ण आता मूळ रूपात आलेले आहेत आणि ते म्हणतात की तुला जर परत विश्वरूप दर्शनाचा योग यावासा वाटत असेल तर यज्ञ करून मिळणार नाही, कर्माने मिळणार नाही, तर अनन्य भक्तीनेच हे तुला प्राप्त होईल. तू माझा खराखुरा भक्त आहे म्हणून तुला आज विश्वरूप दर्शनाचा योग झाला. भक्त म्हणजे काय तर हरी हरी करत राहणारा फक्त भक्त नाही, तर स्वतःची कर्मे आहेत ती आपली नसून इदम न मम म्हणत परमेश्वराचीच आहेत आणि परमेश्वराला तो अर्पण करून टाकणारा आहे, तो खराखुरा भक्त आहे. आणि 10व्या अध्यायातला हा श्लोक आहे, तो मंजिरीच्या आवाजात आपण ऐकूया.
आणि पुढे जाऊयात. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम् उपयान्ति ते. तर या श्लोकाचा अर्थ असा होतो की सतत आनंदी राहून जे परमेश्वराला भजतात त्यांना मी स्वतःहून भेटतो. त्यांना मला भेटायला यायला लागत नाही, तर मी स्वतःहून त्यांना जाऊन भेटतो. या ठिकाणी आपण हे गीतेचं पुष्प संपूया. श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे विश्वरूप दर्शन नाम नवमं पुष्पं समाप्तम्.